त्या धर्तीवरचे अनेक व्हिडिओ आपल्याकडे आले आणि ज्या हे भाजपाचाच एक नेता ज्या तक्रार करतात त्यांचे इतके घाणेरड्या पद्धतीचे व्हिडिओ, म्हणजे असं म्हणायला पाहिजे की हा मुंबईचा खरात आहे. सर्वांना प्रथम सस्ने जय महाराष्ट्र. मुंबईमध्ये पावसाळ्यापूर्वीची कामं आपण सर्व पाहत आहे आणि आजही येणाऱ्या पावसाळ्याच्या आधी, तोंडावर जायच्या आधीच, त्याला म्हणतो ना लढाईच्या आधी तलवारी खाली टाकायच्या, तसं भाजपाचे अध्यक्ष यांनी काल सांगितलं की आम्ही असं नाही म्हणत आहे की मुंबईत पाणी तुंबणारच नाही. मग माझा प्रश्न आहे, ज्या वेळेला तुम्ही आमच्यावर आरोप करत होता तेव्हा पण आम्ही तेच सांगत होतो की काही ठिकाणी आम्ही बऱ्यापैकी उपाययोजना केल्या आहेत आणि त्या उपाययोजनांचं 2019 पासून चांगले रिझल्ट्स मिळायला लागले. ज्या पाण्याखाली 7-7, 8-8 दिवस हिंदमाता म्हणा किंवा गांधी मार्केट वगैरे हा जो परिसर आहे, दादर टिटीचा जो परिसर आहे, हे सगळे बरेचसे स्पॉट असे होते की ते 4-4, 5-5 अगदी आठवडाभर पाणी निघत नव्हतं. माननीय आदित्य उद्धव ठाकरे साहेबांनी या अंडरग्राऊंड प्रशासनाच्या माध्यमातून अंडरग्राऊंड टाक्यांचं नियोजन केलं आणि त्याचे रिझल्ट आपल्याला गेल्या 3-4 वर्षात मिळायला लागले. परंतु 2022 नंतर म्हणजे 19 पासून मिळत होते, आजही त्याच्या बऱ्यापैकी मिळतात असं माझं म्हणणं आहे. पण 22 नंतर प्रशासकाच्या हातात गेल्यानंतर अनेकदा मुंबई तुंबई झाली. उद्या येणारा पावसाळा काय करणार आहे, हे पावसाळा एका दिवसात पाऊस हा किती मिलीमीटर पडणार आहे हे आज कोणीच सांगू शकत नाही. बऱ्याच वेळेला वेधशाळा काही गोष्टी सांगते की कमी पडणार आहे, अमकं होणार आहे. त्याच्या शेवटी तो निसर्ग आहे. आपण मानवरूपी अंदाज घेतात वेधशाळेचे लोक आणि ते सांगतात, पण ते शेवटी निसर्ग आहे आणि निसर्ग आपलं रूप, जे बदललेलं रूप आहे निसर्गाचं, पण ते दाखवतोय. त्यामुळे ज्या गोष्टी सतत आमच्यावर होत होत्या त्याचा आता यांना प्रत्यय येतोय आणि म्हणूनच लढाईच्या आधी तलवारी खाली टाकणारी लोक आहेत. त्याच्यानंतर ज्या पद्धतीने मुंबईमध्ये ज्यांची एक प्रतिमा वेगळ्या पद्धतीने तयार झाली आहे, एक प्रकरण आपल्या महाराष्ट्रात खूप गाजतंय. त्या धर्तीवरचे अनेक व्हिडिओ आपल्याकडे आले आणि ज्या हे भाजपाचाच एक नेता ज्या तक्रार करतात त्यांचे इतके घाणेरड्या पद्धतीचे व्हिडिओ, म्हणजे असं म्हणायला पाहिजे की हा मुंबईचा खरात आहे. आणि मग तरी इतकं सगळं सोडून मी ते शब्द वापरणार नाही, दुसऱ्यांवर फक्त आरोप करणं एवढंच त्यांना कळत असेल तर त्यांनी जो माजी महापौर म्हणून किंवा आता विरोधी पक्ष प्रचंड अग्रेसिव्ह आहे किंवा अभ्यासू वृत्तीने समोर जातोय म्हणून पुन्हा एखाद्या शकलेनी काहीतरी बोलायचं. माझं म्हणणं आहे, ललित कला क्रीडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून कालिदास असेल किंवा अंधेरी असेल, प्रत्येक महापौर जो पदसिद्ध महापौर आहे तो अध्यक्ष असतोच. म्हणजे आता या भाजपाच्या महापौर, मुंबईच्या महापौर भाजपच्या, त्या पण अध्यक्ष असणारच आहेत. आणि आलेले प्रस्ताव, महापालिकेकडनं आलेल्या प्रस्तावांमध्ये बऱ्याच असलेले महापौर दुरुस्ती करून पाठवत असतात. माझ्यावर जे काही दोघांनी, महापौरांनी पण आणि मुंबईच्या यांनी केलं आहे, तर मी होतेच, पण त्याचबरोबर अध्यक्ष उपाध्यक्ष इक्बाल चहल आयुक्त होते. त्याच्यानंतर यशवंत जाधव विश्वस्त, रवी राजा विश्वस्त, प्रदीप पडवळ प्रमुख लेखापाल विश्वस्त, बाबासाहेब सांगळे जे
DMC ते विश्वस्त, रहांदळे हे विश्वस्त आणि OSD देवेंद्र जैन यांना पहिले प्रश्न विचारा. त्यांनी जर सांगितलं हे रॉंग आहे तर जे असेल कायदेशीर ते मी लढायला तयार आहे. परंतु आज मी माझ्या पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवलाय आणि त्या विश्वासाला पोटात दुखत असेल आणि जर काही बरबळत असतील तर माझं पत्रकारांना म्हणणं आहे की तुम्ही पण याच्या खोलापर्यंत जा. कारण हा जो एक ट्रस्ट आहे तो 1988ला स्थापन झाला आहे आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून 2021च्या आधीची परिस्थिती आणि 2021 नंतर ज्या इतर गोष्टींना दिल्या जातात भाडेतत्वावर 15 वर्षाच्या 14 वर्षाच्या, कारण त्यांना ते खर्च करायला लावतो आपण. अनेक कोटी खर्च होतात कारण महापालिकेकडे त्या ह्याने आत्ता पैसे तेव्हाही नव्हते आणि आत्ताही नाही. त्यामुळे ह्या नक्की मुळाशी जा. चुकीचं असेल तर नक्की मुळाशी जाऊन या सगळ्यावरती प्रकाशझोत तुम्ही टाकला पाहिजे. एवढ्या ना प्रश्न का नाही विचारले गेले? इथे विरोधी पक्ष बसली आहे माझी महापौर म्हणून माझ्यावर जर तुम्ही मला आरोपांचा मी घाबरत नाही. या आरोप बिरोप कोण करताय त्याची काय डिग्निटी आहे लोकांना माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्राला जगाला माहिती आहे. त्यामुळे त्या आरोपाला मी जरा पण हे करत नाही. पण जाणून बुजून स्त्री आहे म्हणून मी स्त्री कमकुवत नाही आहे, मी कणखर आहे म्हणून मी तुमच्या समोर आली, घाबरून पळत नाहीये. दोन्ही जेव्हा त्यांनी आरोप केले मी सामोरे आली, कायदेशीर लढाई लढली आणि मी परत माझ्या मतदारसंघाने आणि माझ्या पक्षाने विश्वास दिला म्हणून मी निवडून आले. त्यामुळे या गोष्टीवर प्रकाशझोत टाकत असताना सगळे मिनिट्स सगळं जे घडलंय ते तसंच्या तसं रेकॉर्डला आहे. आपण रेकॉर्ड तपासा आणि खऱ्या बातम्या म्हणजे खरं सत्य काय ते लोकांसमोर तुम्ही आणा असं माझं मत आहे. आणि आत्ता इम्प्रुव्हमेंटमध्ये 2 सब्जेक्ट आलेत. एका सब्जेक्टवर आत्ता आमचा सचिन पडवळ इम्प्रुव्हमेंट सदस्य आहे. कशी मुंबईची लूट होते किंवा झाली नाही पाहिजे, ती का नाही झाली पाहिजे त्याचं सविस्तर हे सगळं इम्प्रुव्हमेंट सदस्य असल्यामुळे सचिन पडवळ आता तुम्हाला या गोष्टीला सांगेल.